असं कधी घडलंय का की तू त्या सगळ्यातनं कमाल हिमतीने बाहेर आली आहेस आणि करून दाखवतेस ही मोमेंट, दॅट इज युअर मोमेंट, ती कोणती असेल? फुलवंती. अर्थात म्हणजे अशा तुझ्या खूप आधी त्यांनी आहेत. उत्तर दिलं. हा, पहिल्यांदा प्रोड्यूस करत होते आणि कमी अनुभव होता आणि फिल्म फार मोठी होती आणि नेमकं प्रोड्युसर्सचे पैसे जे इन्स्टॉलमेंटने येत होते ते थांबले, फिल्म थांबली, बंद पडली आणि मोठी फिल्म पैशांअभावी बंद पडलेली परत सुरू करणं हे किती अवघड असतं हे मला त्यावेळेस कळलं आणि सगळ्यांनी होप्स सोडून दिले होते. पण मला असं झालं की माझं नाव लागलंय तिकडे. अभिनेत्री तर मी आहेच, परंतु प्रोड्युसर म्हणून पहिल्याच प्रोडक्शनमध्ये ती बंद पडलेलं प्रोजेक्ट ते मला नाही चालून घेता येणार. म्हणजे मी जगू नाही शकणार अनलेस अनटिल मी ते पूर्ण करत नाही ना. कितीही मी काहीही करत असेल ना तरी माझं एक हृदयाचा एक कप्पा तिकडे मागे अडकलेला होता फुलवंतीमध्ये. खूप आम्हाला फायनान्शियल कॉम्प्रोमाइज मी जर आणखी माझ्याकडे पैसे असते तर आणखी 15 मिनिटाची फिल्म मोठी झाली असती, आणखी एक गाणं असलं असतं त्याच्यामध्ये, आणखी 4 माझे चांगले सीन्स असले असते. सो डेफिनेटली फायनान्शियल क्रायसिसमुळे खूप क्रिएटिव्ह थोडासा अन्याय झाला, परंतु तरी देखील ते लोकांना बघताना जाणवत नाहीये ह्याचा मला आनंद आहे. आणि दॅट वॉज द झुकेगा नहीं साला मोमेंट.